नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन व्हिडिओमध्ये। मागच्या नाशिकच्या व्हिडिओमध्ये आपण नाशिक रिंग रोड बद्दल जाणून घेतले। आता या व्हिडिओमध्ये आपण नाशिकमध्ये बनणारा इनर रोड बद्दल माहिती घेणार आहोत। मित्रांनो, त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील। आणि इन्फॉर्मेशन अड्डा या ऑफिशियल इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, राज्यात सध्या रस्ते विकासाची कामे जोमात सुरू आहेत। राज्यातील प्रमुख शहरातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। यामध्ये नाशिक शहरात देखील रस्ते विकासाची कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी हालचाली वाढल्या आहेत। मित्रांनो, खरं पाहता आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मानस शासनाचा आहे। मित्रांनो, आता या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात आता इनर रिंग रोड तयार होणार आहे। मित्रांनो, जवळपास 120 किलोमीटर लांबीचे हे इनर रिंग रोड शहरातील वाहतूक गतिमान करण्यास मदत करणार आहेत। मित्रांनो, या आधी शहराला बाह्य रिंग रोडने कनेक्टिव्हिटी देण्याचा निर्णय झाला आहे। आता सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये इनर रिंग रोड देखील विकसित होणार आहेत। मित्रांनो, या इनर रिंग रोड संदर्भात एक मोठी माहिती इन्फॉर्मेशन अड्डाच्या हाती आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नाशिक शहरात 120 किलोमीटरचे इनर रिंग रोड तयार करण्यासाठी लवकरच शिखर समितीची स्थापना होणार आहे। या इनर रिंग रोडसाठी 1000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित राहणार आहे। तसेच या प्रकल्पासाठी भूसंपादन देखील करणे आवश्यक राहणार आहे। मित्रांनो, नाशिक शहरात आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक दाखल होणार आहेत। भाविकांच्या गर्दीमुळे मात्र शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा फटका बसू शकतो। म्हणून नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी शहरात इनर रिंग रोड प्रस्तावित करण्यात आले आहेत। मित्रांनो, निश्चितच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात इनर रिंग रोड विकसित होणार असल्याने याचा नाशिककरांना मोठा फायदा होणार आहे। याचा नाशिकमध्ये दाखल होणाऱ्या भाविकांना देखील फायदा होईल आणि वाहतूक कोंडीची समस्या जाणवणार नाही, असे मत व्यक्त होत आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढेच। व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये।